जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरी पाठे. एका हरिनामाच्या स्मरणाने बाकीचे काही करण्याची गरज नाही असे ज्ञानोबा सांगतात. माणसे काय नाना प्रकारचे उद्योग करीत असतात. योगाची साधना करतात, नाक दाबतील, तोंड दाबतील, त्या आसनांचा अभ्यास करतील, कुठे प्राणायामाचा अभ्यास करतील, कुठे ध्यान लावतील. हे जी अष्टांग योगाची साधना आहे त्यापेक्षा सोपे साधन आहे जप करणे, नाम घेणे. याग म्हणजे होम हवन. कशाला करतोस रे होम हवन? त्याच्यापेक्षा देवाचे नाव घे. चालला धोतर नेसून तिथे हवन करायला. कुणीतरी सांगितले फार पुण्य मिळते हवन करण्यामध्ये. ज्ञानोबा म्हणतात, अरे नको रे पळू, नाम घे रे. आता तुला हरी भेटेल इथे. तू फक्त हरिनाम जप कर, सर्व मिळेल तुला. क्रिया तो नाना प्रकारची कर्म करतो. धर्म अधर्म तो करतो. अरे ही सगळी माया आहे रे. या मायाजाळामध्ये तू गुंतू नकोस. तू फक्त भगवंताचे नाव घे आणि बाजूला हो. ह्याच्यातून किती सोपे सांगतात ज्ञानोबा आपल्याला. या फालतू गोष्टींमध्ये कशाला वेळ वाया घालवतोस तू? तुला तर गुरुशक्ती मिळालेली आहे आणि तुला मंत्र मिळालेला आहे. तेच करत बस ना. ह्या गोष्टींमध्ये कशाला वेळ वाया घालवतोस? ज्ञानोबा म्हणतात, गेले ते विलया हरिपाठे. ह्या हरिपाठाने ते सगळे विलीन होऊन जाते, नाहीसे होऊन जाते. म्हणून हरिपाठ करा, देवाचे नाव घ्या. एक हरिनाम सतत घेत राहिल्यास यज्ञ याग क्रिया धर्म काहीही करण्याची गरजच राहत नाही. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरी विण नेम नाही तुझा. ज्ञानदेव म्हणतात, मी तर दुसरा कुठलाच नियम जाणत नाही. मला योग याग माहीत नाही, क्रिया माहिती नाही. मला कुठलेही धर्म अधर्म माहीत नाही. मी फक्त भगवंताचे नाव घेतो, बस. आता ज्ञानोबा इथे स्वतःचे अनुभव सांगतायत. ज्ञानदेव म्हणतात, मला फक्त भगवंताचे नाव आवडते, बस. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी नको. आता ज्याला करावेसे वाटते त्याला करू द्या. ज्ञानोबा हा आपला अनुभव आपल्या भक्तांसाठी सांगतात. जे माझे भक्त आहेत, मी जे त्यांना शिकवतो सांगतो, जे माझे ऐकतात, माझा अनुभव त्यांनाच देतो. अमृतानुभव अशा साधकांसाठी ज्ञानोबांनी सांगितलेला आहे. ज्ञानोबा हे तर त्यांचे अनुभव आपल्यासाठीच सांगत आहेत. आपण का ऐकू नये मग? कशाला इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवावा? भगवंताचे नाम अखंड घेत रहा, तो सगळे देईल तुम्हाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.